जय श्री महाकाल मित्रांनो, तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे हनुमानजीचा बर्थडे झाला आहे, म्हणून सानू लागलेली होती कामाला. नंतर मी पण तयारी वगैरे केली मस्त आणि पूजेची तयारी केली, आरती वगैरे सजवली आणि मंदिरात गेली तर हनुमानजीला पाहते तर हनुमानजी एवढे सुंदर दिसत होते आणि त्यांचा हार खूपच सुंदर होता. नंतर आम्ही मंदिरात सुंदरकांड करणार होतो म्हणून सर्व लोक कामाला लागले होते. तर आमच्या टकल्याला बघा ना, कामाचे नियोजन पाहत होता, सर्व काम बरोबर सुरू आहे की नाही आहे. आमच्या गावामध्ये हनुमान जयंतीला कढई बनवतात म्हणून कढईचं काम सुरू होतं. कढई बनवत होते आणि नंतर आलू भात पण बनवला. सर्व आलू भात बनवत होते. आम्ही सुंदरकांड म्हणायला सुरुवात केली. नंतर सर्वांनी पूजापाठ वगैरे केले. पूजापाठ वगैरे झाले, सुंदरकांड होऊन झालं. तेवढ्यातच कढई आली. बघा ना किती मोठी कढई आहे. आमच्या गावामध्ये हर वर्षी असंच कढई करतात. नंतर आम्ही बसून वेट करत होतो की कधी कधी सुरू होते महाप्रसाद. नंतर आम्ही रामचा जाप केला, कारण हनुमानजीला रामजीचा जाप केला की लवकर येतात ना. सुंदरकांड संपूनच गेलेला होता बाबा, म्हणून थोडंसं बसलं वगैरे. तर मुलं आले आणि भजनाला सुरुवात करतो म्हणत होते की आम्ही भजनं सुरू केले. बघा ना कसं भजनं म्हणत आहे मस्त. नंतर आम्ही भजन एन्जॉय केलं. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत राधे राधे.